साहेबांना साथ द्यायची का दादा? आता खरं सांगतो आमची केस उभं राहिली ती या राजकारणात या चुलत पुतणीच्या. पवार साहेब होतो म्हणून दादा एवढा वर गेला. पवार साहेब मोठं झाल्यामुळे सगळं घरदार मोठं झालं त्यांचं. विधानसभा नंतर आहेत बर पण लोकसभा आधी बर दोन्ही सांभाळायचे. उद्या तर सुप्रियतांनी सत्तेत न जाता संघर्षाचा मार्ग निवडला म्हणून सुप्रियता आहे. बर इतके दिवस तर आम्ही दिलेच नाही ह्याला. आम्ही हर्षवर्धनला देत होतो. खरे सांगतो. भाजप नुसतं आश्वासन देतोय करत काहीच नाही. राजकारणात काय आपल्याला घेणं देणं नाही बाबा. दादानं धरायचं का साहेबांना? आता काय ते तुम्ही ठरवायचं आणि आम्हाला सांगायचं. आम्ही कसं ठरवतोय? हा मला मत करायचं. कोणाला? सुप्रिया सुळे. का बरं? मतदान माझं तर वय दादांना साहेब म्हणजे जाणता राजा आहे शेतकऱ्याचा. विकासाचा महामेरूच आहे अजित दादा म्हणजे. बर दोन्ही व्यक्ती चांगली आहेत बरोबर, पण साहेबांनाच किंमत द्यावा लागेल कारण हे सगळा इतिहास साहेबांनी घडवलेला आहे. ही संपूर्ण परिसर हे राष्ट्रवादी मार्फत आहे. दादा आणि बर्णे मामा त्यांच्या मार्फत ही कामं झालेली आहेत. पण शरद पवार वारल्यानंतर महाराष्ट्र दुःखात जाणार आहे आयुष्यभर, कारण शेतकऱ्याला कोणी नाही तर. तुम्हाला काय वाटतंय बाबा? वयाच्या मानाने बरं वाटतंय. दादानी राज्यात काम करावं आणि साहेबांनी केंद्रात करावं एवढं आमचं म्हणणं आहे. अशी जी लोक आहेत ना, जी चंद्रावैती नेहमी आम्हाला प्रॉब्लेम अशा लोकांमुळे येतोय. 2 मिनिटं जरा शांत बस. बर आता ऐका घ्या, आता डिस्टर्ब करू नका. तुम्हाला चहा पाचतो झाल्यावर आता डिस्टर्ब करू नका. या इकडे. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे आपले स्वागत करतो. मित्रांनो, बारामती लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय चाललेलाच आहे. तुम्ही रोज त्याच्या बातम्या बघताय. या लोकसभेचा आढावा घेताना मी आलेलो आहे इंदापूर तालुक्यातील शेळगाव या गावी. शेळगाव गावाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो आधी. शेळगाव गाव हे मोहोळ तालुक्याचे जे आमदार आहेत ना, यशवंत तात्या माने यांचं गाव आहे. इथून साधारण 2 ते 3 किलोमीटर अंतरावर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचं गाव आहे. या बाजूला जर पाहिलं तर आपण 25 किलोमीटरवर बारामती आहे आणि या बाजूला 25 किलोमीटरवर इंदापूर आहे. म्हणजेच हे जे गाव आहे ती या 2 तालुक्याच्या मध्यंतर असलेले हे गाव आहे. आणि या गावात आज आहे ना, हा बघा आठवडा बाजार अतिशय चांगल्या या स्थितीत अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाजार बनलेला आहे. कारण या ठिकाणी जी लोक येतात ना, साधारण 20 ते 25 वाड्या वस्त्याची या ठिकाणी लोक येत आहेत. तुम्ही कुठून आलेत? कुठून आलेत? गोतंडी. काय आता बघताय तुम्ही, राजकारण चालू आहे. काय करायचं? साहेबाला साथ द्यायची का दादांना? डायरेक्टच विचारतो. चला. साहेबांना. कुठल्या साहेबांना? पवार साहेब पवार साहेबांना. का बरं पवार साहेबांना साथ द्यायची आपण? काम करतात. समजा काय कामं केली पवार साहेब? चांगली केली. पाणी होतं नळाला. पाणी घालायला नव्हतं. बर दादाने पण केलंच की. आता काय करायचं? पवार साहेब आहेतच की. पवार साहेब आहे ते. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही कुठले? आम्ही इथलंच. काय वाटतं? आता बघताय तुम्ही परिस्थिती, राजकारण चालू आहे. आता विधान लोकसभा आहे. साहेबांना साथ द्यायची का दादा? आता खरं सांगतो आमची केस उभं राहिली ती या राजकारणात या चुलत पुतणीच्या. बर 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 काय हे काय करायचं आम्हाला सुसाना जनतेला. आम्ही आता कसं आहे, कॅनलला पाणी जी देईल त्यांना आम्ही जरा सहकार्य करणार बाबा, मतदानाचं म्हणा किंवा काय बाकी. आजपर्यंत शेळगावसाठी कुणी केलंय काय? दोघांपैकी जर विचार केला, दोघांचं समानाचं योगदान आहे. योगदान समान. हा काय वाटतं काय होईल पुढची परिस्थिती? काय आता युवकांना जरा माणूस प्राधान्य देणार. बर इनडायरेक्टली इनडायरेक्टली बोलूच शकत नाही. दादा असंच म्हणा. चला असू द्या. इकडे इकडे. बाबा कुठून आले तुम्ही? कडबनवाडी. हा कडबनवाडी. कडबनवाडी. बर बर. किती लांब आहे इथून? इथे की 2-4 किलोमीटर. 2-4 किलोमीटर. काय वाटतं आता राजकारण बघताय तुम्ही? साहेब पण आहेत तिकडे, दादा पण आहेत. काय करायचं आता? काहीतरी डिसिजन घ्यावं लागेल. साहेबालाच द्यायचं. का बरं साहेबाला द्यायचं? जुना माणूस आहे. जुना आहे. आता जुना माणूस, आता नवीन पण माणूसच आहे. असू दे की, पण ते कसं आहे, कार्य चांगलं आहे त्यांचं. कार्य चांगलं. काय काय बदल केला आपल्या आयुष्यात? काय तुमचा व्यवसाय काय? शेती. काय शेतीसाठी काय केले? काय बऱ्याच योजना आणल्या होत्या राव जुन्या पूर्वी. दादा भाजपाला साथ दिली. एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून तुम्हाला आवडले? हो. भाजपाला साथ दिलेली त्यांनी आवडलं? नाही आवडलं. नाही आवडलं. बरं बरं. चला काय असू द्या. काय तुमचं काय नाव आहे? भुजबळ, साहेबराव भुजबळ. कुठलं गाव आहे तुमचं? शेळगाव. इथलंच आहे तुम्ही? बघताय आता तुम्ही, आता पेच वाढलाय ना आता प्रश्न, तर बघताय तुम्ही काय झालं. काय झालंय? हाय शरद पवार चांगला आहे. आपलं शरद पवाराला. बर. पवार साहेबाला काय असं पवार साहेबांनाच का बरं? पवार साहेबांनी सगळं केलंय. दुसरं कोण्या केलंय? दादाने काय केलं? दादाने काय केलंय?
पवार साहेब होतो म्हणून दादा एवढा वर गेला नाहीतर पवार साहेब नसतं तर दादाने काय केलं असतं हा? हाय जागेवर बसला असता काहीतरी करत दुधाचा धंदा कुठं काय असलं म्हणजे माणूस करता माणूस घरातला मोठा झाला तर पुढचा माणूस मोठा होतोय करताच नसल्यावर कशाच कोणच मोठं होत नाही मग ते पवार साहेब मोठं झाल्यामुळं सगळं घरदार मोठं झालं त्यांचं. काय होईल चिन्ह काय हो थांबा की 2 मिनिटं आलो काय होईल आता फायनली काय होईल मग काय वाटतं कोण निवडून येईल काय पवार साहेबच येणार येणार पवार साहेब? 100%. आपण तुमच्याकडे आता कसं झालंय तुमच्या बाजूला सर्वसामान्य लोकांना तिकडे सगळे नेते मंडळी आहेत किती तुम्हाला बी- नेते मंडळीचं ऐकावं लागेल ना इथं नाही आम्ही ऐकणारच ह्या नाही. बाजूला भरणेवाडे ह्या बाजूला तुमच्या गावातले मोळचे आमदार इथलेच आहेत ज्या त्या माणसाला कळतंय कोणाला मत द्यायचं ती हा माणूस आता काय पहिल्यावर अडाणी राहिला नाही सगळं कळतंय फोनवर. बर बर कळतंय का नाही चला कळतंय चला असू द्या. काय गाव कुठलं तुमचं? शेळगाव. काय परिस्थिती आहे बघा तुम्ही राजकारण कसं चालू आहे एका बाजूला राजकारण काय तर अडचण नाही काय सुप्रिया सुळेला मतदान द्यायचं आता आमदार तुमचे त्यांच्या आमदार बोलायचं कसं काय? विधानसभा नंतर आहे आपली बर पण लोकसभा आधी बर दोन्ही सांभाळायचे उद्या दत्तात्रय भरणे मामा म्हणतील तुम्हाला मतदान यांना नाही की करा. देणार आम्ही. नाही देणार नाही देणार. बर बर चला असू द्या सुप्रियाताईंना समर्थन आहे या बाजूला तुम्ही बोललाय नाही तिकडं थांबा 2 मिनिटं काय कुठलं गाव शेळगाव. काय वाटतं काय आता परिस्थिती बघताय तुम्ही सुप्रियाताई सुळे. प्रश्न माहिती आहे इथलं ऐकलं का हा ऐकलं. बर चला का बरं सुप्रियाताई का सुप्रियातांनी सत्तेत न जाता संघर्षाचा मार्ग निवडला म्हणून सुप्रियाताई सुळे. बर दादांनी भाजपाला साथ दिली आवडलं नाहीच ना आता मग ते सत्तेतच गेले ना. बर आता हे चिन्ह हे नवीन आले ह्याचा काय फरक पडेल की नाही काय फरक पडणार सगळ्यांपर्यंत पोहोचले चिन्ह ते कधीच. तुम्ही इथलेच ना हा इथलेच इथले. आता तुम्हाला मोहचे आमदार आहेत यशवंत तात्या ते तुम्हाला सांगणार ना बाबा ह्यांना मतदान करा राष्ट्रवादीला घड्याळाला साथ द्या अशा परिस्थितीत काय होईल हा तात्या सांगतील ना सगळ्यांना सांगणार ना गावात. काय मग तात्या सांगितलं तर गावालाच ऐकावं लागेल तो आता पेचच आहे पण स्थायीच. ताईच बरं चला काय वाटतं तुम्हाला जनता हुशार झालेली आहे जनता भूलथापांना आता बळी पडणार नाही जनतेने स्वतःचा निर्णय केलेला आहे. काय केलंय जनतेचा निर्णय साहेबांच्या बरोबरच आहे. साहेब जिथे असतील तिथेच जनता असेल आणि त्या पद्धतीतच मतदान होईल. एकंदरीत टोटल जर विचार केला कोण निवडून येईल एवढंच सांगा चला निवडून मागच्या ज्या खासदार आहेत आता ज्या चालू खासदार आहेत त्याच खासदार निवडून येतील त्याच खासदार निवडून येतील. काय तुम्ही कुठले तिथलेच गाव इथले? काय बघताय तुम्ही एका बाजूला पवार साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत आता पेच वाढलं ना हो बरोबर आता काय करायचं साहेबांच्या साथ देणार आम्ही साहेबांना साहेबांना कसं आता तुमचे स्थानिक 2 आमदार तुमचे इथले आहेत. हो. 2 किलोमीटरवर भरणेवाडे इथं तुमचे यशवंत तात्या आहेत साहेब म्हणजे देशाचे नेते आहेत साहेबांमुळेच दादा आहेत ना बर त्याच्यामुळे साहेबांना साथ देणार. बर बर साहेबांना साधे साहेबांनी काय केलं चला साहेबांनी तर सगळं केलंय ना पहिलं MIDC बारामतीत म्हणा इंदापूरमध्ये सगळी कामं साहेबांनीच केलीत त्याच्यामुळे आम्ही साहेबांना साथ देणार आहे. बर बर त्याच्यामुळं तुम्ही साहेबांना साथ देणार त्या जरा बाजूला जाऊ रे इकडं हो या की इकडं बर बोलाय नको येतो पण बोलाय नको या इथं या की अहो तुम्ही या की हो या इथं ती येत नाही तुम्ही इथं या अहो या इथं तुम्ही या की अहो 5 वर्ष आम्ही नेत्यांच्या बाईट घेतो ऐका 1 मिनिट ऐका हो 5 वर्ष आम्ही नेते मंडळीच्याच मुलाखती घेतल्यात आता सर्वसामान्य लोकांच्या काय मनात चालू आहे एवढं बघतोय मी सांगा बिंदास साहेब का दादा काम तर काय कोणी बघा नाही राव तुम्ही बर हा शेंगाडी वकील आमचा सरपंच झालाय हा. हा हा. मला घरकुल नाही आम्हाला वाशी मिळत हा. आम्ही धनगर समाज आहे बर आमचा पोरगा लागला पुण्याला कामाला बर हा पाठ करून घ्या बर हा मला आम्हाला घरकुल नाही रान नाही हात एक रान आहे बर हा तेवढं जमून मला करून द्या. बर ती झालं की तुम्हाला काय मनात न वाटतंय साहेबांकडे तुमचं जास्त कल आहे का दादांकडे दादांकडे का बरं दादांकडे दादांकडे माझं पूर्ण मन आहे पहिल्यापासून पहिल्यापासून दादांकडे. पहिल्यापासून चला दादांचा समर्थक एकतरी भेटले चला या इकडं या बाजूला बाबा ओ बाबा कलिंगड घेताय का हा या इकडे 1 मिनिट आहे कॅमेरा तुमच्यासाठी आलो इकडं बर काय म्हणता काय आता तुम्ही मला सांगा एका बाजूला आता बघताय तुम्ही राजकारण चालू आहे हो बोला मला एका बाजूला सुप्रियाता आहेत म्हणजे शरद पवार एका बाजूला आहेत दादा एका बाजूला आहेत. एकाच घरातली ती आम्ही काय करायचं आता काय करायचं
काय करायचं आता आम्हाला पंचायत होऊन बसली सर्वसामान्य लोकांना तिडा झाला ना ताई. म्हणजे आम्हाला बी पंचायत होऊन बसली की हा कसं काय करायचं आता मी बी पहिल्यापासून सुशिक्षित आहे हा 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 आता कसं काय सोडायचं मग आता ते काहीतरी एक निर्णय घ्यावा लागेल आव चिक्का मारताना बघू आता शिक्का मारतो मग आता काय चला करता काय वाटतं तुम्हाला काय वाटतं एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला कुठले आहेत तुम्ही घेतलंच काय सांगा ना एका बाजूला साहेब आहेत दादा आहेत एका बाजूला कोणाबरोबर जावं असं वाटतं आम्हालाच कळ नाही कोणाबरोबर जायचं आणि कुठं हाणायचं का बरं आता दोन्ही एका पक्षातली दोन्ही एका घरातलीच आहेत कोणाला हा मारावा पक्ष तीच आपल्याला कळ नाही ना ते. तेच प्रसंग झाला ना ताई. हा बर 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 तुम्हाला काय वाटतं बोला बिंदास बोल सुप्रिया सुळे सुप्रिया सोय का बरं हे काम चांगले करते ते बर चला या इकडं जनतेचा कौल घेतोय सर्वसामान्य लोक आपण काय करतोय आता एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत सर्वसामान्य लोकांनी काय म्हणत चाललंय आता त्यांच्या कुणाला साथ द्यावी साहेबांना का दादांना साहेबांनाच का बरं साहेबांना साहेबांना दिले पाहिजे ना साहेबांना दिली पाहिजे मग दादांना का नको दादा आता थोडं पेच झालंय ना पेच झाला चला जास्त नको बोलतो करायला मावशी हो बोला की आमच्याशी थोडं एक मिनिट उभा राहा. हो इकडे कॅमेरा आहे आता बघताय तुम्ही राजकारण कसं आहे एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत काय करायचं कुणाच्या बाजून जायचं जायचं दादांच्या बाजूने दादांच्या मग बाजून काय? का बरं दादांच्या बाजून दादांच्या बाजून बोला बोला नाही बोलू द्या त्यांना बोलू द्या बोला की का म्हणजे बरं चला दादांच्या बाजूने विश्लेषण करताय ना दादांच्या बाजूने बाबा काकडी विकताय का बघताय तुम्ही एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत आता लोकसभा झाली आता आम्ही ह्याला देणार आहे म्हातारीला द्यायचे कुठले माता थोराला द्यायचे पवार साहेबांना द्यायचं हो पिटकिशर द्यायचे सगळं अक्क पिटकेश्वर हो देणार आहे त्याला बरं बरं का बरं पवार साहेबांना अरे काय की ही म्हणलं होतं पाणी आणतो ती म्हणलं होतं मूत पाच आहे पाहिजे तुम्हाला म्हणला हे शब्द आहे आमच्या 2 वर्ष झाले ते 5-6 वर्ष झाली त्याला ध्यानात ठेवलंय तुम्ही हो 5-6 वर्ष झाली ती म्हणला होता टायमाला पाणी टायमाला हा. पण आता पिटकेश्वर पण तुमच्या आता हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं भरणे मामांनी सांगितलं कुणी सांगू दे आम्ही मध्ये इतके दिवस तर आम्ही दिलेच नाही ह्याला आम्ही हर्षवर्धनला देत होतो खरे सांगतो आणि मत टायमाला ह्याला सुप्रिया यायला हे आपलं उघड असतं आपलं काय कोणाची दाखलीत नाही काय कुणाला द्यायची काय गरज आहे का हो हो और आम्ही हर्षवर्धनला द्यायचो मग आता काय करायचं लोकसभेला काय करायचं नाही त्यात उभंच राहत नाही नाही लोकसभेला आता सुप्रियाताई आहे सुप्रियाला द्यायचंय मत बर सुप्रियाताईंना मत द्यायचं असं आहे मावशी काय आता बोलायचंय बर चला असू द्या बाबा लोकसभेचा आता निवडणूक आली एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत साहेबांना द्यायचं मतदान साहेबांनी चांगलं केलं जरा बरं काय केलं साहेबांनी चांगलं साहेबांनी आजपर्यंत विकास केला की आपला काय आहे बर बर काय आता हे काय भाजपमध्ये गेले की नाही त्यामुळे काय भाजप काय करायचं भाजप नुसतं आश्वासन देत करत काहीच नाही बरं. शेतकऱ्या दृष्टिकोनातून सगळं बेकारच करतोय ना दादा भाजपकडे गेलेला आवडलं का तुम्हाला एक सर्वसामान्य शेतकरी नाही, आवडलं तर नाहीच किती गेले ना ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं म्हणजे सत्तेसाठी काय बी करायचं असतं तुमचं कुठलं गाव आम्ही शिरसटवाडी शिरसटवाडीचं हा आता तुमच्या गावात तुमच्या तालुक्यातले आमदार सांगणार की तुम्हाला घड्याळाला मतदान करा आता आमदार सांगणार की बरोबर आहे की मग आता ते आमदार केलं बघू काय करायचं पुढच्या परत आता लोकसभेला खासदार केलं तर अरे माणसं बिंदास बोलतात बरं का माणसं भेट नाहीत आता लक्षात ठेवा नाही बोलायचं अहो, बुवा, तुम्ही बोला की बरं, एक दोनच ऑप्शन देतो नाही 2 एकच बी नाही मावशी तुम्ही बोला की थोडं नको या इकडे कशी आहे पिंडी कशी आहे 10 रुपयाला मोठी पिंडी 10 रुपयाला लिखताय तुम्ही हा बर काय म्हणता आता बघताय तुम्ही एका बाजूला साहेब आहेत पवार साहेब एका बाजूला अजितदादा आहेत कुणाच्या बाजूला लोकांनी उभं राहायचं आता लोकसभेला बोला काय म्हणता 10 रुपये बोला की काय नाही येत बोलायला माझा बसलाय घासा बसला बर आज जायचं का बर अरे बाबा मला सांगायला जायचं या इथं या की उद्या अडचण होती येईल जायला लोकांना काय बघताय आता राजकारण कसं चालू आहे राजकारणात काय आपल्याला घेणं देणं नाही राजकारणात नाही घेणं नाही काय म्हणत आहे आपण? म्हणजे कशाबद्दल खासदारकीबद्दल काय म्हणत नाही आपल्याला इंटरेस्टच नाही त्याच्यात इंटरेस्ट नाही खरंच काय सर्वसामान्य लोकांच्या आता समस्या काय आहेत या बाजूला समस्या पाणी आहे लाईट आहे रस्ता आहे
आजपर्यंत कुणी ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला नाही कोणी सोडायला प्रयत्न कुणीच नाही केला नाही केला. बरं आश्वासनं झाली आणि जसं तसं राहते. बरोबर बरोबर म्हणजे जोपर्यंत जी माणूस समस्या सोडवल भविष्यात तुम्ही त्यांच्या बरोबर. हा नक्कीच असंच म्हणायचं? नक्की नक्की नक्की. चला ओके बाबा हा शिरसटवाडी काय नाव आहे पागळे तुम्ही बघताय आता राजकारणाचं कसं चालू आहे लोकसभेचं. तिथवर पोचतच नाही तर असलेल्या अपंगाला काय देत नाही ते मला त्यांना सांगून तरी काय करता मला सांगा. बरोबर आहे पण मला आता सांगा. बरोबर आहे की ऐका की एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत कोणतरी निवडावं लागेल ना आता. आपण कुणी तर कुस्ती होणारच आहे ना. पण काय करायचं आता मग काय करायचं तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही करणारच आहे. आम्ही कशाला सांगतोय आम्ही मग बरोबर आहे ना. दादांना धरायचं का साहेबांना आता काय ते तुम्ही ठरवायचं आणि आम्हाला सांगायचं. आम्ही कशाला ठरवतोय तुमच्या मनात काय चालू आहे ते बघतोय. हा आमच्या मनात काय चालू आहे होय. पण बरोबर आहे की राजकारण नाही आता समजा कल सुप्रियाताईकडेच आहे बर आहे ना. गावाचं कसं आहे तुमच्या गावात कोणाला जास्त होईल. आता तसं काय सांगतात 2 पार्ट्या झाल्या ते बर बर दादाला म्हणून 100%. चालते चालते या इकडे हो कुठलं गाव गाली खरेदी झाली का. ना आता चालू काय काम करता तुम्ही. मी सिव्हिल इंजिनियर हा सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर तुम्ही बघताय आता राजकारण चालू आहे मस्त मध्ये. बर एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत हा काय करायचं आता साहेब. आता हे कसं आहे माहिती आहे का मतदान माझं तर वैयक्तिक दादांनाच आहे. बर बर का बरं दादा. कारण की दादा आता भाजपमधून आहेत आणि भाजपचा मी म्हणजे कार्यकर्ता थोडक्यात. भाजपचा कार्यकर्ता हा बर बर म्हणजे भाजपमध्ये गेल्यानंतर विकासाच्या बाजूने गेलेत असं म्हणायचं. बरोबर आहे कारण की भरपूर दिवसापासून आम्ही जन्मल्यापासून बघतोय की असं विकास कुठं दिसला नव्हता. पण ज्यावेळेस मोदी सरकार केंद्रात गेल्यापासून भरपूर विकास आम्हाला दिसलेला आणि जे आपल्या धर्मासाठी आणि देशासाठी दोन्ही पद्धतीने कार्य आपल्याला दिसून येतंय. तिथं थोडी गर्दी आहे आपण थोडस या ठिकाणी. बाबा कुठलं गाव या आम्ही शेळगावच हा शेळगावच काय नाव आहे. शंकर सूर्यवंशी. शंकर सूर्यवंशी बर बाबा बघताय तुम्ही आता खासदारकीचं इलेक्शन आलंय इलेक्शनला 80% सुप्रिया सुळे येते महाराज. कस काय तुमचा आमदार तुमच्या गावातला आमदार नाही आमदार- भरणेवाडीचे आमदार तुमच्या बरोबर नाही ते. आमदार जरी असलास आज भरणे मामाला पुढं कुणी आणले पवार साहेबांनी आणले. हा ज्या दिवशी पवार साहेबांनी इंदापुरात सभा घेतली हा त्यांनी एका झटक्यात त्यांनी जी सभा केली ना त्यांनी निवडून आणले. आता काय होईल तालुक्याचं एकंदरीत. तालुक्यात सुप्रिया सुळे 80,000 मताने 100% लिहून ठेवा माझा ही तुम्ही. नाही जर आलं तर बाळमामाचं सेवकरीच नाही मी. कुठलं गाव तुमचं. मी शेळगावच आहे. इथलं पण तुमचं काय म्हणणं आहे? सुप्रिया सुळे का बरं सुप्रिया सुळे आता सगळे नेते मंडळी एका बाजूला येते पण काम चांगलं आहे. किती असू द्या हो हा. सगळा जरी आता 70-80% होईल कुठल्या गावात शेळगावात सुप्रियाला शपथ होईल. तुमच्या गावातलं राष्ट्रवादीचे हे आहे ते आमदार आहे ते मोहळला असले तरी मग ते तुम्हाला सांगणार की नाही त्यांना साहेब माझा अनुभव तो का सदस्य त्यांना माहिती किती मतानं कोण येते ते आणि कोण निवडून येते त्यांना फर्स्ट माहिती. बरं बरं तुम्हाला काय वाटतंय. सुप्रिया सुळे. हा? सुप्रिया सुळे. कसं काय सुप्रिया सुळे? हा सुप्रिया सुळे. पवार साहेबांनी काय केलंय. पवार साहेबाचीच इच्छा आहे आम्हाला द्यायची बरं निवडून. बरं 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 आपण या बाजूला आहे थोडं थांबा तिथंच थांबा. इकडे गर्दी होती थांबा 2 मिनिटं. हो थांबा 2 मिनिटं. काय इकडे सगळे ज्येष्ठ लोक आहेत तुम्ही जरा 2 तरुण दिसता इकडे या. इथं बरोबर असं ऐका बरं हा बोला नाही काय बोला नाही तिला बोलायचं नाही या इथं बरं दोनच ऑप्शन दोनच ऑप्शन इकडे काय पाहिजे त्याला बोलायचं त्याला माझा दोस्त तरी बरं दोस्त यायचे आता बघताय तुम्ही खासदारकी आली आता एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत कुणाला युवकांनी साथ द्यावी असं तुम्हाला वाटतं. आम्ही सुप्रिया सुळे. का बरं हा का बरं का बरं म्हणजे बारामतीचा विकास तर तिथनं तर सुरू झालाय बरं. खरं. सुरुवात कुठनं झाली आहे. तुम्ही कुठले. हा शेळगावचाच आहे प्रॉपर. आपण तुमचे आमदार म्हणतील ना तुम्हाला काय आता स्थानिक आमदार आहेत भरणे मामा आमदार कोणाच्या साईड नाहीत. आहेत. आमदार आता त्या ह्यांच्या साईडने हा मग आमचं पण वोट तिकडे जाणार ना दुसरीकडे कुठं जाणारच नाही. तुमचे आमदार दादांबरोबर आहेत. हा मग हा तुमचे आमदार दादांबरोबर आहेत. दादा कोणाकडनं होते आधी. दादा इकडून होते ना. हा मग काय जर झालं तर पक्षपात झाला बरं, दुसरं शेवट आम्हाला सांगा, काय शेवट बोलायचं सांगा. नाही. सुप्रियाताई की सुनित्रा. हा सुप्रियाताई की सुनित्राताई. सुप्रियाताई दुसरं काय चला नाही. तुमचं काय मत आहे. काय सुद्धा मत नाही. एक सांगा कुठलं तरी एक सांगावं लागलं.
पुढच्या बारण्याला सुप्रिया. तुमचं काय? सुनेत्रा पवार सुमित्रा पवार या इकडे या. का बरं सुमित्रा पवार? विकासाचा महामेरूच आहे अजित दादा म्हणजे बर हा आमच्या गावात जवळजवळ 21-25 कोटी रुपयाचा निधी दिला असेल दादानी. हा 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 दादांची कामं भरपूर आहेत आणि दादांनी या भाजपाला जी तालुक्यात साथ दिली. दादाला मानणारी माणसं बी जास्त आहे ते. नाही नाही आहेत त्यात काय वादच नाही, पण दादांनी भाजपाला साथ दिली. आवडलं का? आवडलं की आवडलं. चला दादांच्या बरोबर समर्थन आहे. बाबा कुठलं गाव आहे? शेळगाव. या की इकडे अलीकडे या, थोडस यायला जायला रस्ता ठेवा. बोला. आपण बघतोय एका बाजूला दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. हा, लोकांनी साथ कोणाला द्यावी हो? दादांना द्यावी का बरं? विकासाच्या बाजूने. ही शेळगाव परिसरामध्ये जी दिसतात ना मंदिरं, ही संपूर्ण परिसर हे राष्ट्रवादी मार्फत आहे. दादा आणि बर्णे मामा यांच्या मार्फत ही कामं झालेली आहे. ती 200 कोटीचा अनेक निधी इंदापूर तालुक्यासाठी पुलासाठी दादाने अनेक जाहीर केलेला आहे आणि त्याचं ते टेंडर सुद्धा निघालेलं आहे. म्हणून दादाला साथ द्यावी इंदापूरकरांनी दादाला साथ द्यावी असं आव्हान या ठिकाणी होतंय. तिकडे थोडी गर्दी कमी, इथं उभा राहता येईल. गाव काय कुठलं गाव? हा गडबनवाडी. बघताय आता लोकसभा चालू झाली. एका बाजूला साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत. काय करावं एक युवक म्हणून काय वाटतं? आता काय कल्याणताई वाघमोडे उभे आहेत बघा. हा कल्याणकर समाज त्यांना मतदान करावं उभे समाजाने सर्व असं आव्हान करतो मी सर्वांना. बर कल्याणताई मला वाटतं त्या ह्याच्या आहेत काटेवाडी शेजारच गाव आहे ना त्यांचं? बर चला ठीक आहे. काय नाही बसले बसलाय. भेंडी संपली की संपली काय म्हणता आता? बघताय राजकारण चालू झालंय. राजकारण चालू झालंय पण त्यात आम्ही पडलो माळशिरस तालुक्यातलं. अहो माहेशिरच उलट बरं झालं विचारतोय. माडा मतदारसंघात माडा मतदार आता कोण करायचं? रणजित सिंह का धैर्यसिंह आता पाटील? कोण उभं राहतं? जर पवार साहेबाचा माणूस राहिला तर मग आवडीने येणार की निवडून. खरं का? हा नक्की येणार नक्कीच. बर हा धडाडीचा कार्यकर्ता माणूस आहे, जुना मुरील माणूस आहे. मुरील कोण? ही पवार साहेब. काही एकंदरीत तिथली काय परिस्थिती आहे माड्यातली? आता काय होते काय माहिती, लोकांच्या ह्याच्यावर अवलंबून आहे पण शक्यतो जास्त जोर त्यांचा आहे, साहेबांचा जोर आहे. चला चला. कारण इंदुरा ते रामराजे कोण आहे ते त्यांचं काय थोडी नाराज आहे ती. रणजित सिंह नाही. हा ते रणजित सिंह नाईक त्यांच्याविषयी नाराज आहेत लोक. त्याच्यामुळे पवारांची माणूस टाकेल ती 101% येणार आहे. येणारच आवडीने. पवार साहेब माडा तालुक्यात निवडून येतील असं आहे. ह्या साईडला बघा ग्रामपंचायत मस्त कार्यालय आहे ह्या बाजूला आणि इथं काही कलिंगड विक्री चालू आहे. बाबा एक मिनिट. हा मला मतदान सुरू करायचं. कोणाला? सुप्रिया सुळे. का बरं? अहो जनतेचा एक मिनिट थांबा की. हा जी पुढे आता लोकसभेत हा कुठली महिला नाही, हा सुप्रिया मामा पाहिजे. पण समोर महिलाच आहे की दादांची? दादाची महिला समजत नाही हो. बरं आमचीच होत आहे. चला असू द्या असू द्या. काय म्हणता? कुठलं गाव आहे? शिरसटवाडी. शिरसरवाडी. काय म्हणता? एका बाजूला बघताय तुम्ही दादा आहेत, एका बाजूला साहेब आहेत. हो ऐका एक मिनिट, तुम्ही शांत व्हा थोडं. गाडी जरा वर आहे तुमची, जरा शांत व्हा. काय म्हणताय? बघताय तुम्ही एका बाजूला साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत. काय करायचं? काय आता कुठं बोलाव? नाही नाही काय साहेबाच्या बाजूनच बर सुप्रियता आहे. सुप्रियात आहे. या इकडं विचारू. बाबा इथं येता का? एक मिनिट या की इथं एक मिनिट, तुम्हाला बोलायचंय. थांबवा गाडी थांबवा. आता बघताय तिघांना पण विचारतो. आता या इथं पुढे या, तिघांना पण विचारतो. बोला. एका बाजूला साहेब आहेत, एका बाजूला दादा आहेत. आता लोकसभेला काय करायचं आपण? आता हे विषय असा आहे, दोन्ही व्यक्ती चांगली आहे द्या ऐका की, पण दोन्ही व्यक्ती चांगली आहेत बरोबर, पण साहेबांनाच किंमत द्यावा लागेल कारण ही सगळा इतिहास साहेबांनी घडवलेला आहे. बर एवढंच माझं मत आहे, दुसरं काय नाही. काय काय इतिहास घडवला साहेब? अहो ह्या महाराष्ट्राला जर नाव देशात बारामती लोकसभा मतदारसंघाचं जर आणलं असेल तर पवार साहेबांमुळेच आलंय, नाहीतर कोण आणू आता शकतं? परिस्थिती बघा ना तुमच्या तालुक्यातली. सगळे नेते मंडळी एका बाजूला आहेत, पण जनता वेगळ्या बाजूला आहे. बर 100% आहे. बर नेत्यांना निकाल झाल्यावर कळल. नेत्यांनी निकाल झाल्यावर. तुमचं गाव कुठलं? मी काजडचा आहे. काजडचं. तुमचं गाव कुठलं? काय तुम्हाला काय वाटतं? सुप्रिया सुळे. का ते म्हणतात म्हणून? नाही नाही बाबा तुम्हाला काय वाटतंय बाबा? काय नाही नाही एक सांगावं लागला, एक सांगावं लागला. असं नाही बाबा. नाही बरं वाटतंय असं पण वयाच्या मानाने बरं वाटतंय. बरं वाटतंय. होय? दादा बी चांगली व्यक्ती आहे, पण आमचं मत एक आहे,
दादाने राज्यात काम करावं आणि साहेबांनी केंद्रात करावं एवढं आमचं म्हणणं आहे. काय तुमचं काय म्हणणं ते सांगतात तेच बरोबर साहेब का दादा दादा हा? दादा म्हणते ते म्हणतो ना चला असू द्या या इथं इथे या. काय म्हणताय खासदारकी आली आता पवार साहेबच ना. का बरं पवार साहेब पवार साहेबच म्हणजे नाव इथं आपल्या आमच्या तालुक्यात म्हणा आहेत तुमचं कुठलं गाव इंदापूरचं आहे आम्ही. प्रॉपर इंदापूरचं हा प्रॉपर इंदापूर. कुठे इंदापुरात कुठं? इंदापूर काळेल वस्ती बिजवडी गाव आहे. बिजवडी गाव बर 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 कलिंगडे आणतात ना. बर बर तुमचं आहे का कलिंग हा, आपलंच अरे वा वा, छान या इकडं या इथं पुढे या बघा ह्या या अहो नेते मंडळीच्या आम्ही 5 वर्ष मुलाखती घेतोय आता सर्वसामान्य लोकांच्या बोलाय लावतोय आम्ही त्यांना साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत एका बाजूला तुम्ही थोडं थांबा की थोडं. बोला त्यांना नाही नाही बोल त्यांनी बोलले बोला तुम्ही. बोलल्याशिवाय त्या बोला बोला साहेब का दादा साहेब गप्पा की तुम्ही काय म्हणता साहेबच. साहेब बर का बरं साहेब नाही साहेब म्हणजे त्या जाणता राजा आहे शेतकऱ्याचा बर हा त्याच्यामुळं साहेब आहे बर बर हा. काय वाटतं तुम्हाला इकडे या की पुढं आयला मी तुमच्यासाठी इतक्या लांब आलो बोला बरं तुम्ही बोला या इकडे चला हा जाणता राजा कारण त्यांच्या माघारी महाराष्ट्रात कोणी ओळखलं शेतकऱ्याला ओळखणार नाही नाही ना. ऐका की 2 मिनिटं हो का आम्हाला काय होतं ऐका की मंडळी एकच मिनिट आहे का अशी जी लोक आहेत ना जी चंद्रावती नेहमी आम्हाला प्रॉब्लेम अशा लोकांमुळे येतोय 2 मिनिटं जरा शांत बसा की तुम्ही अहो लोकांना बोलू द्या पण शरद पवार वारल्यानंतर महाराष्ट्र दुःखात जाणार आहे आयुष्यभर कारण शेतकऱ्याला कोणी नाही इथं. का कारण ज्या वेळेस रेशनला बारी लागली होती कांद्याला त्यावेळेस शरद पवार काय म्हणलं होतं एवढी बार शेतकऱ्यांना खाऊ द्या कारण तुम्ही 12 आयुष्यभर फुकट खाताय पण एवढी बार रेशनला बारी राहू द्या हा म्हणून ती मला जाणे कारण त्यावेळेस कांदा चालला होता 100 रुपये 120 रुपये किलो त्याच्यामुळे मला जाणे सुमित्रा पवार कमीत कमी 1.5 लाखांनी पडेल मी आज सांगतो. हा. तुमचं कुठलं गाव हीच आहे आता तुमच्या गावात आमदार आहे ते त्यांचं त्यांनी जर तुम्हाला सांगितलं आमदार मतदान करायला करावं लागेल की? नाही आमदार गेला कुठं भ्रष्टाचारच्या मागे गेला कारण शरद पवार जागा आहे ना इकडं पण एक आमदार दत्ता मामा आहे तुमचे 2 आमदार तुमच्या गावाला आहेत. दत्ता मामा ते खात्यासाठी गेलं त्याचा विषय वेगळा आहे हं. मग त्यांनी सांगितलं तर ऐकावं लागेल की नाही ऐकू शकत नाही ऐकू शकत कारण नाही शेतकरी ऐकू शकत नाही हा. शेतकरी ऐकू शकत नाही हा. बाकीचे ऐकताय पण शेतकरी ऐकू शकत नाही हा. जरा गाडी जाऊ दे. तुम्ही इकडे या गाडीत असतो तुम्ही एकदाच बोला तुम्ही सारखं मध्ये या तुम्ही एकदाच बोला चला सुप्रिया निवडून येणार आहे. बर आता ऐका की आता डिस्टर्ब करू नका तुम्हाला चहा पाचतो झाल्यावर आता डिस्टर्ब करू नका या इकडे हा बोला बर्ने मावसंग आहे पहिले ड्रायव्हर आहे मी त्यांच्या त्यांना इतरा हाय की, हाय. मला घर फोन नाही हा. काय नाही तुम्ही सांगा त्यांना सांगितलं तुम्ही सांगितलं की बोलला की मग बघा. हा बोलला हो बोलला काय टोपी घेताय का हा लय गरमी वाढली राजकारणात पण वाढली आता गरमी ते असं चालूच राहतं आता बोला काय करावं सामान्य व्यक्तीने काय करावं कुणाला पाठीशी घालावं किंवा कुणाला समर्थन करावं ज्येष्ठ नेते म्हणल्यावर साहेबच म्हणायचं. बर खूप वेळाने उत्तर दिलं विचारपूर्वकच असतं ना. विचारपूर्वक उत्तर दिलं विचारपूर्वक. का बरं साहेब बरोबर आहे दांडगा अनुभव आहे. नाटक अनुभव अनुभव चांगला आहे. बर वैचारिक माणूस आहे. वैचारिक काय बदल केलाय काय बदल नाही पण ते सगळ्याच्या मनात ठोस बसलेले आहेत ना. ठोस म्हणत काय वाटतं काय म्हणताय अजून काय ठरलं नाही हं. पण अजित दादा अजित दादा तुम्ही बघताय फक्त मला एकाच प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुमच्याकडून एका बाजूला दादा आहेत एका बाजूला साहेब आहेत काय करावं अजित पवार का बरं अजित दादा कामाच्या बाबतीत जोरात आहेत जरा म्हणजे कामाच्या बाबतीत चांगलं धाडसी निर्णय आहेत. त्यामुळे दादा एक चांगली माणूस आहे. दादा चांगली माणसं दादा हो चांगला. थांबा दादाच पाहिजे असं. या इकडे हो बाजार झाला नाही का तुमचा करतोय की काय का आता अंधार पडलाय गुरका की बाजार आता काय मग कवा जायचं बरं आता हे, लोकसभा लागली एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत काय करायचं बरोबर जाऊ दे सांगा की एक काहीतरी सांगावं लागेल की काय मतदान करू की कुणाला करायचं आता काय सुप्रताय सोळे बर तुमचं काय मत आहे सुप्रताय सोळे कुणाला करायचं
खरं आता आपली जवळच्या माणसांनाच करायचं. तुम्हाला काय वाटतं मावशी बोला बिन आमचं बी करू की आम्ही मतदान कुणाला करायचं सुप्रताई फुलमेनला. सुप्रियाताईला का करायचं हो बाबा बरं दादाला करू. हे खरं सांगतो इकडे 80-85 ची माणसं आपली जुनी हा त्यांना करू. बर 80-85 म्हणजे इनडायरेक्टली दादा साहेब या इथे सरपंच तसं असू द्या बोला जाऊ द्या आता त्यांचं आहे का जाऊ द्या बोला जाऊ द्या काय आता काय करायचं सांगा साहेब सुनेत्राताई सुनित्राताई हा. बर 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 का सुनित्राताई का म्हणजे अजितदादा आणि मामांनी यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून सरकारनी त्या सरकारमध्ये गेल्यानंतर कोणा पैशात सोंग खेळकड जमत नाही पैशात सोंगासाठी निवड विकासाच्या कामासाठी बर हे जे आता दादांनी केलंय हा. भाजपाकडे समर्थन केलं किंवा काय एक जनरल पब्लिक किंवा सामान्य माणूस म्हणून तुम्हाला पटलं का पटलंय आपण हे म्हणले म्हणून आम्हाला जर आधी माहिती असतं सरपंच आहे तर घेतलं नसते पुढाऱ्यांची घेतच नाही आम्ही पुढाऱ्यांच्या आम्हाला प्रतिक्रिया माहिती आहेत काय आहे, काय नाही ती जनरल पब्लिक जे 5 वर्ष कोणी विचारलं नाही त्यांना आम्ही आता विचारतो ह्या माध्यमातून या पुढे या काय म्हणता बरं 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 चला असू द्या कुठलं गाव शेळगाव. काय लोकसभा आली की आता साहेब का दादा आता बोलावं लागतंय हे कुठलं तरी बोला बोल केला का साहेब साहेब चला तुमचं काय मत आहे साहेब का दादा दादा तुमचं काय साहेब साहेब हे आपण असंच विचारत आता एंडकड जाऊ तिकडं हो थांबा 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 काय करता हा साहेब का दादा 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 बोला साहेब का दादा 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 तुम्ही चला चला असू द्या या इकडे थोडा अंधार पडलाय आपण एंडिंग करू आता तर अशा पद्धतीने आपण बघितलं शेळगावच्या हा सगळा जो आढावा आहे तो आपण घेतला शेळगावमध्ये येण्याचं कारण मी पुन्हा एकदा सांगतो की याच गावचे यशवंत तात्या माने हे मोहोळचे आमदार आहेत इथूनच 2 किलोमीटर अंतरावर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आहेत जो कौल आला तो समोर तुमच्या लक्षात आलेला आहे आता ह्या कौलबद्दल किंवा या सर्व घडामोडीबद्दल किंवा सुप्रियाताई येतील की सुनित्राताई हे तुम्ही सुद्धा सांगा या कमेंट बॉक्स या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया देऊ शकताय तुर्तास मी इथंच थांबतो आपण पुन्हा भेटू नवीन गावात नवीन लोकांबरोबर चर्चा करत त्यांच्या मनात काय चालू आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू मी इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.